कल्याण येथील शिक्षिका संगीता चंदन शिवे यांच्या हत्येचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. प्रेमसंबंध आणि मालमत्तेच्या वादातून ही हत्या घडवून आणल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी दिगंबर आव्हाडसह संतोष जाधव, तुषार रत्नपारखी आणि विनोद पांडे यांचा सहभाग उघड झाला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार संगीता चंदन शिवे यांचे प्रेमसंबंध होते, पण आरोपीच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होतं. चंदन शिवे यांना नाशिकला बोलवण्यात आलं. त्यानंतर SMBT मेडिकल कॉलेजजवळील पार्किंग परिसरात कपड्याने तोंड दाबून त्यांची हत्या करण्यात आली. तपासादरम्यान मोबाईल कॉल डिटेल्स आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचलेत. तपासात आरोपींनी मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी मृत्यूपत्र तसेच कोऱ्या कागदांवर संगीता चंदन शिवे यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याचाही आरोप समोर आला आहे. या प्रकरणी वाडीवरहे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मी संजय बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण विभाग. तसेच माझे सहकारी वाडीवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी महाजन साहेब. दिनांक 16/7/26 रोजी SMBT कॉलेज येथून आम्हाला माहिती मिळाली तर त्या ठिकाणी एक महिला साधारण 52 वर्ष वय ही पार्किंगच्या ठिकाणी मयत स्थितीत मिळून आली. त्यांनी हॉस्पिटलला नेऊन तिला चेक केलं आणि तिच्याकडे जी हे होतं पर्स चेक केलं असता आधार कार्ड मिळालं. आधार कार्डमध्ये काही तिचं नाव समजलं आणि तिचं नाव संगीता चंदन शिवे असं मिळालं. राहणार ती आंबिवलीची होती. त्याच्यावरून नंतर मग ते आम्हाला कळवलं. आम्ही त्या ठिकाणी बॉडीचा पंचनामा करून ताब्यात घेऊन पुढची कारवाई सुरू केली. त्या दरम्यान आम्हाला तिचे नातेवाईक भाऊ रवींद्र चंदन शिवे राहणार कल्याण यांची माहिती मिळाली. त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना बोलवलं. त्यांनी बहीण असल्याचं ओळखलं. त्यांच्याकडून तिचा मोबाईल नंबर प्राप्त केला आणि मग मोबाईल नंबरवरून लास्ट कॉल डिटेल जे झालेले होते त्याच्यावरून आम्ही नाशिक येथून एक जाधव नावाचं इसमास ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता जाधवने पूर्ण गुन्ह्याची स्टोरी सांगितली. जाधवकडून आम्हाला इतर जे आरोपी आहे दिगंबर आव्हाड, तुषार रत्नपारखी तसेच विनोद पांडे यांची नावं निष्पन्न झाले. नंतर मग ठाणा शहर पोलिसांनी दिगंबर आव्हाड आणि तुषार रत्नपारखी यांना तिकडे ताब्यात घेतलं. नंतर ते आमच्याकडे हँडओव्हर केले. आमच्या LCBनी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि LCBचे अधिकारी यांनी याबाबत अधिक तपास करून येथील फरार आरोपी विनोद पांडे याला ताब्यात घेतलं आणि SP साहेबांच्या सूचनेप्रमाणे पुढे तपास सुरू केला. तपासात असं निष्पन्न झालं की ही मयत संगीता चंदन शिवे ही शिक्षिका होती कल्याणला आणि LIC एजंट पण होती. LIC एजंटच्या कामानिमित्त तिची आणि आरोपी दिगंबर आव्हाड त्याच्याशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत झालं आणि ती त्या दिगंबर आव्हाडला लग्न कर म्हणून असं तिने एकसारखा तगादा लावला. परंतु त्या दरम्यान तिला एक गंभीर आजार झाला आणि त्या आजारामुळे आणि याचं देखील लग्न झालेलं होतं. त्यामुळे हा लग्न तिला करण्यास टाळाटाळ करू लागला. मग
ती एकसारखी लग्नाचा तगादा लावल्यामुळे आरोपी दिगंबर आव्हाड याने त्याची समजूत काढण्यासाठी की आपण आळंदीला जाऊन लग्न करू, तिथे साक्षीदार लागतील. साक्षीदार म्हणून याचे मित्र तुषार रत्नपारखी, नंतर संतोष जाधव आणि विनोद पांडे यांना घेतलं. सोबत एक आर्टिगा गाडी भाड्याने घेतली आणि असे आळंदीकडे नाशिक मार्गे जाण्यासाठी निघाले. तर सिन्नर MIDC मध्ये एका साध्या हॉटेलमध्ये त्यांनी काहीतरी नाश्ता केला आणि तिथे दिगंबर आव्हाड विचार बदलला की आपण लग्न नंतर करू, काही दिवस थांब, विचार विनिमय करू, असं म्हणून परत ते कल्याणकडे जाण्यासाठी नाशिक मार्गे निघाले. नाशिकला आल्यानंतर काही वेळ थांबले एका हॉटेलमध्ये, सारडा सर्कल येथे, आणि त्या ठिकाणी सोबतचे जे आरोपी होते विनोद पांडे आणि संतोष जाधव यांना उतरून दिले आणि तिथून दिगंबर आव्हाड, ती महिला संगीता चंदन शिवे आणि चालक तुषार रत्नपारखी असे शॉर्टकट रस्त्याने SMDT कॉलेज मार्गे ठाण्याकडे जायला निघाले. त्या दरम्यान याच्या मनात होतं की आता ही सारखं मागे लागलेली आहे आणि हिचं काहीतरी केलंच पाहिजे फायनल. त्या दृष्टीने त्याने SMDT कॉलेजच्या गाड्यांच्या पार्किंगमध्ये गाडी थांबवली. 15 तारखेला रात्री 9 वाजेच्या दरम्यान ड्रायव्हर जर होता तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणून त्याला जबरदस्तीने चहा पिऊ नये म्हणून बाहेर पाठवून दिला. त्या दरम्यान गाडीच्या खाली उतरून संगीता चंदन शिवे आणि दिगंबर आव्हाड यांच्यात लग्नाच्या कारणाने वाद झाले. किरकोळ हाताने याने तिला मारलं आणि ती जास्तच ॲग्रेसिव्ह झाल्यानंतर रुमालासारख्या कपड्याने तिचं तोंड दाबून तिथे तिचा खून केला आणि नंतर या ड्रायव्हरला फोन करून की आपल्याला अर्जंट जायचं म्हणून कल्याणकडे निघाले. त्या दरम्यान ड्रायव्हरने विचारलं की संगीता जाधव कुठे आहे, तर त्याने सांगितलं की ती आजारी ती हॉस्पिटलला गेलेली आहे, ती नंतर येईल. तर या दरम्यान अजून तपास सुरू आहे. तर याच्यामध्ये महिलाच्या नावावर काही फ्लॅट होते, तो फ्लॅटसुद्धा काही कागदपत्र तिथे अर्धवट बनवून ते हडप करण्याचा या दिगंबर आव्हाडचा प्रयत्न होता. त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. इतर आरोपी आणि दिगंबर आव्हाड यांचं आपसात कसं संगनमत होतं याचा देखील तपास सुरू आहे. तर याप्रमाणे आम्ही अनडिटेक्ट मर्डर डिटेक्ट केलेला आहे. त्यामध्ये आम्हाला आमच्या माननीय SP साहेबांचं मोलाचं मार्गदर्शन, आमचे सहकारी अधिकारी, स्टाफ यांनी चांगलं सहकार्य केलं. तसेच महिलाच्या नातेवाईकांनी देखील सहकार्य केलेलं आहे. आतापर्यंत किती आरोपींना अटक केली, अजून किती आरोपी बाकी? आतापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपी अटक केलेले आहे आणि तपासात भविष्यात निष्पन्न झाले, तपास चालू आहे, त्याप्रमाणे आम्ही पुढे जर आरोपी मिळाले तर ते अटक करणार आहोत. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच Facebook, Instagram आणि YouTubeवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.